ठाण्यामधून एटीएसने गौरव पाटीलला अटक केलेली आहे। दरम्यान त्यांचा मुलगा हा गद्दार नसल्याचा दावा गौरवच्या वडिलांनी केलेला आहे। गौरव पाटीलच्या वडिलांनी हा दावा केला असून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपात गौरव अटकेत आहे। आम्हाला तिकडून मालूम पडलं की बाबा त्याला असं केलेलं आहे। आम्हाला ते एकदम शार्ट बसून गेला। तुम्ही त्याला भेटलो। काय सांगितलं, काय चर्चा झाली तुमची? त्यांनी सांगितलं का तुमचा मुलगा असं करतो। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मुलगा असं करूच शकत नाही। तुमची काय मागणी करत? आमची मागणी फक्त एकच आहे की माझा पोरगा सुखरूप घरी आला पाहिजे। दरम्यान हे प्रकरण नक्की काय आहे समजून घेऊयात। गौरव पाटील या तरुणावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने बुधवारी ठाण्यातून गौरव पाटीलला अटक केली। गौरव पाटील असे या मुलाचं नाव असून तो नौदलाच्या गोदीमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत होता। गौरव पाटील हा पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून त्याने ITIचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। नेव्हल डॉक इथं 6 महिन्यांची इंटर्नशिप त्याने पूर्ण केलेली आहे। ठाण्यात तो एकटाच राहत होता। एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये गौरव पाकिस्तानी हेर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं। प्रतिबंधित केलेल्या काही ठिकाणांबाबतची संवेदनशील माहिती तो व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी हेर संस्थेला कळवत होता। त्या बदल्यात त्याला ऑनलाईन पैसे मिळत असत। या हेरगिरी कारस्थानामध्ये आणखीन 3 असून ते गौरव पाटील याच्या संपर्कात होते। त्यांच्या विरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान माझा मुलगा निर्दोष आहे, तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती आणि पोलीस भरतीची तयारी करत होता। त्याला देशाची सेवा करायची असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही। माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केलेली आहे।